नमस्कार मित्रांनो, मी राजू शिंदे आर एस किचन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आज मी अगदी झटपट आणि घरच्या साहित्यांमध्ये पालक भजी तयार केली आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडली तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर इथं मी पालकाची काही पानं स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहेत आणि 1 कप बेसन, 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर सुरुवातीला आपण बेसन भिजवून घेऊया। तर एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला बेसन घेतोय, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ओवा घेतोय। असा हाताने चोळून घेतोय आणि थोडं पाणी टाकतोय आणि फेटरच्या साहाय्याने याला असं कालवून घेतोय। तर पाणी आपल्याला थोडं थोडं करतच टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही। परत थोडं पाणी टाकतो तर पाहू शकता अशा प्रकारे मी पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर याच्यासाठी मला जवळपास 1 ग्लासच्या थोडं वर पाणी लागलेलं आहे। आपल्याला असं थोडं घट्टसर फेटून घ्यायचं आहे। तर याला आपण आता 10 मिनिटं मुरून घेऊया। तर इथं मी कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ चांगल्या प्रकारे मुरलेलं आहे, पाहू शकता। सुरुवातीला आपण एक पान घेऊन अशा प्रकारे याच्यामध्ये बुडवून घेऊया। आणि तेलामध्ये अवघत असं सोडूया। आणि दुसरं पान देखील त्याच प्रकारे आणि याला असं पलटवून घेऊ। तर मंद आचेवर जवळपास आपण याला 1 मिनिटभर तळून घेतलेला आहे आणि याला आपण आता काढून घेऊया। साधी तर पाहू शकता अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यांमध्ये चवदार अशी पालक भजी तयार झालेली आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।